नमस्कार माझ्या लाडक्या भावी शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी संख्या मालिका याच्यावरचे लेक्चर्स। आता आपण ही नवीन लेक्चर सिरीज सुरू करणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते त्याचा सराव होईल। हे आपण PYQ बेस सिरीज सुरू करतोय। मी 2017 किंवा 2022 च्या प्रश्नपत्रिका फॉलो केलं। 2022 ला मी स्वतः ऍस्पिरंट होते आणि 2017 मी PYQ फॉलो केले। त्याच्याने मला हे समजलंय की संख्या मालिकेवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यात आले। प्रत्येक पेपरमध्ये किमान 2 ते 3 प्रश्न ह्या टॉपिकवर पडलेले आहेत। कमीत कमी एक तरी प्रश्न ह्या टॉपिकवर विचारलाच गेला आहे। म्हणून संख्या मालिका हा आपला सगळ्यात पहिला टॉपिक निवडला आहे मी, की ज्याचा आपल्याला रिव्हिजन करायची आहे। तर संख्या मालिकामध्ये काय काय विचारलं गेलंय तर ते प्रश्न आपण PYQ चे घेऊयात। संख्या मालिका सोडवताना पहिले काय करावं लागतं, त्याच्यासाठी ना काहीतरी लॉजिक, एक पॅटर्न असतो संख्या मालिका सोडवताना। तो पॅटर्न संख्यांचा पॅटर्न असतो। तर कधी कधी काय होतं माहिती का, काही ठराविक संख्यांची बेरीज होते किंवा ठराविक संख्यांची वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या पद्धतीने ते सोडवले जातात। किंवा एखादी घन संख्या ऍड होते किंवा वर्ग संख्या ऍड होते किंवा वर्ग संख्या कमी जास्त किंवा वर्ग संख्यांची सिरीज दिली जाते किंवा घन संख्यांची सिरीज दिली जाते। त्यानंतर काय होतं माहिती का, समसंख्या, विषम संख्या किंवा मूळ संख्यांची सिरीज दिली जाते। आता मूळ संख्यांमध्ये कसं की विचारू शकतात ते 2, 3, 5, 7 आणि पुढे 9 देऊ शकतात। तर याच्यामधली चुकीची संख्या कोणती, तर तुम्ही यदाकदाचित 2 देऊ शकणार नाही की तुम्हाला वाटेल ती समसंख्या आहे, पण नाही, त्याचं उत्तर 9 असणार आहे, कारण की 9 ही मूळ संख्या नाही आहे। तर अशा पद्धतीने पण तुमचे लॉजिक्स कॅरी होऊ शकतात। तर आता आपण जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट सोडून बघूयात उदाहरणं जे PYQ मध्ये आलेले आहेत। आता माझ्याकडे 2017 चे काही अवेलेबल आहेत आणि काही TCS IBPS पॅटर्नचे पण मी एक्झाम्पल घेतले। ते एक्झाम्पल आपण सोडूयात, म्हणजे तुम्हाला अजून कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ना आपण काय केलं गेलं पाहिजे ते समजेल। तर आपण पहिला प्रश्न घेतोय, हा आहे PYQ चा आहे बरं का, टेटचा। तर त्याच्यामध्ये बघा एकदम सोपा आहे, म्हणजे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये याच्यामध्ये आपल्याला मार्क्स घेता आले असते। मी तुम्हाला सांगितलं जसं की घनसंख्या किंवा वर्गसंख्या, घनसंख्या किंवा मूळ संख्या वगैरे पाठ करून ठेवा, त्याचा इथे नक्कीच फायदा झाला असता। 5, 7, 11, 13, 17 आणि आपल्याला पुढचा मिसिंग नंबर शोधायचा आहे। तर बघा 5 आणि 7 आणि 11 याच्यामध्ये तुम्ही नंबर पॅटर्न शोधणार तर सापडणार नाही, पण ह्या सगळ्या आहेत प्राईम नंबर। तर बघा 5 नंतर 7 आहे, 7 नंतर 11 आहे, 11 नंतर 13 आणि 13 नंतर आहे 17, 17 नंतर याचं उत्तर येईल 19, 19 पण ही प्राईम नंबर आहे, ही मूळ संख्या आहे। का मूळ संख्या, हिला फक्त 1 आणि 19 ने भाग जातो, तर याचं सरळ उत्तर निघतं 19। हा इतका सोपा प्रश्न। आपण पुढचा प्रश्न घेऊया आता। तर बघा ह्या प्रश्नामध्ये 2 दिसतोय, 2 नंतर 6, 12 आणि 20। तर याच्यामध्ये काय लॉजिक तुम्हाला लावता येईल बघा, जर तुम्ही इथे करून पाहिलं तर 2 आणि 6 याच्यामध्ये किती दोनामध्ये जर 4 ऍड केले तर 6 येतोय आणि त्यानंतर मग इथे करून बघा बरं का, इथे 6 मध्ये 6 ऍड केले तर 12 होतोय। म्हणजे एक नॉर्मली इथे आपल्याला एक लॉजिक सापडलं की याच्यामध्ये 4, 6 मग पुढे करून बघूयात 8 होतोय का, तर झाला 8। आपल्याला एक लॉजिक सापडलं, म्हणजे एक पॅटर्न सापडला इथे की +2 ने संख्या इथे वाढत जात आहे, 4, 6, 8 आणि मग इथे काय ऍड होणार 10। तर 20 मध्ये 10 ऍड केलं तर आपल्याला उत्तर इथे सापडलं, काय उत्तर यायला पाहिजे 30। तर आता पर्यायांमध्ये 30 आहे का बघूयात, तर पर्यायांमध्ये 30 हे उत्तर आहे। तर इतकं सोपं बघा, कधी कधी लॉजिक असतं आणि हे सगळं PYQ येऊन गेलेले, मी तुम्हाला अंदाजे सांगत नाही की इतके सोपे प्रश्न असतात। तर अक्षरशः 10-20 सेकंदात तुम्हाला लॉजिक सापडेल आणि तुम्ही त्याचं उत्तर सोडवू शकतात। हा प्रश्न 2017 ला विचारला गेलाय। तर बघा छोटे नंबर आहेत, काही विशेष नाही याच्यामध्ये। तर नंबरचा पॅटर्न बघायचा, 1 नंतर 2 आलाय, म्हणजे आपण आधी हेच ऍडिशनचं इथे लॉजिक लावून बघू। 1 अधिक 1 केला, अधिक 1 केला तर 2 होतो, 2 अधिक 1 केला तर 3 होतो। पण मग इथे मी तरी ऍडिशनचं लॉजिक करते बरं का पुढे। तर 3 अधिक जर 2 केला तर किती होत आहे, 3 अधिक 2 केलं तर 5 होत आहे आणि 5 अधिक 2 केलं
तर किती होत आहे 7 होत आहे आणि आपल्याला इथला पुढचा आता येणारा नंबर शोधायचा आहे. तर बघा जर याला आता 2 वेळेस +1 केला तर आता 2 वेळेस आपण +2 केलाय तर आता +3 करूया. तर आपल्याला त्याचं उत्तर पर्यायामध्ये दिसतंय का शोधूया. 7 अधिक +3 किती उत्तर होतं बघा 10 आणि 10 इथे पर्यायांमध्ये उत्तर दिसतंय म्हणून याचं उत्तर 10 येऊ शकतंय. तर झालं आपल्याला सापडलं उत्तर. किती सोपं आहे बघा. तर बघा आता ह्या प्रश्नामध्ये 3, 6, 18, 72 आणि 360 आता ह्या संख्या मोठमोठ्या वाढत चालल्या एवढं आपल्याला दिसतंय. तर अशा जेव्हा मोठ्या संख्या दिसत राहिल्या ना आणि पर्यायामध्ये पण बघा याच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठी संख्या आहे. जेव्हा मोठ्या संख्या दिसत असल्या ना तेव्हा गुणाकार आणि भागाकाराचं लॉजिक लावून पाहायचं. याच्या अगोदर आपण ऍडिशनचं लॉजिक लावलं होतं. तर बघा आता 3 आणि 6 याच्यामध्ये काय होतंय गुणिले 2 केलं तर 3 दुने 6. आता 6 ला गुणिले 3 केलं 6 त्रिक 18. आता पुढे गुणिले 4 18 चोक 72 आणि मग 72 गुणिला 5 केलंय ना 72 गुणिला 5 केलं तर उत्तर येतंय 360. तर मग आपण 360 गुणिला 6 करून बघूयात. 360 गुणिला 6 केलं तर बघा किती उत्तर येते 2160. 2160 हा आपला बघा पर्याय क्रमांक 1 इथे उत्तर निघतंय. तर ह्या प्रश्नाला आपण गुणाकाराचं लॉजिक लावलं आणि आपल्याला लगेच उत्तर भेटलं. अजून एक PYQ अगदी सोप्या पद्धतीने आपलं सुटलं. हे उदाहरण प्रायमरीली पाहताना आपल्याला 5, 7, 11 पाहिलं तर काय वाटतं की चला आता हे प्राईम नंबरचं उदाहरण हे इझिली सुटतंय. पण बघा 5, 7, 11 नंतर 13 आलं असतं तर मग हे आपण प्राईम नंबर काउंट करून चाललं असतं. पण हे प्राईम नंबरचं उदाहरण नाही आहे आता. तर त्याच्यासाठी आता आपण दुसरं लॉजिक शोधूया पुढचं. तर बघा 5 अधिक आपण एक काम करूया 5 अधिक 2 केलं. आता इथे ऍडिशनचं आपण लॉजिक लावून बघतोय. 5 अधिक 2 केलं तर होतंय 7. 7 अधिक 4 केले तर होत आहे 11. 11 अधिक 8 केले तर किती होत आहे 21. म्हणजे इथे दुपटीने होत चाललंय. 2 2ची दुप्पट 4 4ची दुप्पट 8. मग अधिक 16 केले 19 अधिक 16 केले तर किती होणार 35. 35 अधिक 32 केले 16ची दुप्पट बघा 32 तर येणार 67. मग आता 32ची दुप्पट आपण इथे करून पाहूया किती होते 32ची दुप्पट 64. तर मग 67 अधिक 64 केले तर आपल्याला उत्तर किती येतंय 131. तर याचं उत्तर आपल्याला काय आलंय 131. 131 बघा इथे आपल्याला पर्यायांमध्ये दिसतंय. तुम्ही एक गोष्ट लक्षात केली का हे आपण घातामध्ये पण मोजू शकतो. अजून कॉम्प्लिकेटेड म्हणजे 2चा पहिला घात काय होतोय 2. 2चा दुसरा घात काय होतोय 2चा दुसरा घात 4. 2चा तिसरा घात होतोय 8. 2चा चौथा घात होतोय 16. 2चा पाचवा घात होतोय 32. 2चा सहावा घात होतोय 64. म्हणजे इथे 2चा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा अशा पद्धतीने घात ऍड होत आलेले. म्हणजे इथे आपण बेरजेचं पण लॉजिक लावलंय पटीचं आणि घाताचं पण लॉजिक इथे लागतंय. तर बघा ह्या उदाहरणामध्ये 16, 22, 34, 58, 106 आणि आपल्याला इथला मिसिंग नंबर शोधायचा आहे. तर याच्यामध्ये आता आपण काय लॉजिक लावू शकतोय किती ऍड झालंय तर 16 मध्ये किती ऍड केले तर 22 होत आहे. तर 16 मध्ये 6 ऍड केले तर किती होत आहे 22. 22 मध्ये जर 12 ऍड केले तर होत आहे 34 आणि 34 मध्ये जर 24 ऍड केले तर होत आहे 58. मग 58 मध्ये 48 ऍड केले तर होत आहे 106. तर आता आपण 106 मध्ये 48 ची दुप्पट किती होते बरं का 48 ची दुप्पट
96 होते. तर 106 मध्ये 96 ऍड करूयात आपण. तर किती उत्तर होतंय? 202 उत्तर होतंय बघा. 202 बघा, इथे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर आपल्याला येतंय ह्या प्रश्नाचं. तर बघा मित्रांनो, आता पुढचा आहे संख्या 3, 128, 6, 64, 9. तर इथे नेमकं काय होतंय माहिती का, 3 नंतर 128 मग नंतर 6. तर इथे लगतची संख्या जी कॉन्सिक्युटिव्ह नंबर जे आहेत त्यांच्यामध्ये ना काहीच लॉजिक बसत नाही. 3 नंतर डायरेक्ट 128 नंतर 6. मग अशा वेळेस काय करायचं असतं माहिती का, कधी कधी अल्टरनेट नंबर चेक करायचे. तर अल्टरनेट नंबर्स मध्ये लॉजिक सापडतात. तर आता 3 सोडून येतोय बघा 6. तर 3 सोडून 6 आणि 6 नंतर 9. मग याच्यामध्ये आपल्याला एक हिंट बसली का, इथे येतंय प्लस 3चं लॉजिक. 3 अधिक 3 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 3 12. हे लॉजिक इथे बसलं. मग आता यांना काय लॉजिक, याच्यानंतर या अल्टरनेट नंबर पाहूयात. इथे येतोय बघा 128 मग 64. मग आपल्याला इथे आहे मिसिंग नंबर काढायचा. मग 16 आणि 16 नंतर 8. तर इथे 2 लॉजिक, एक तर भागाकाराचं, नाहीतर रिव्हर्स आपण येऊ शकतो गुणाकाराच्या लॉजिकने. 8 ची दुप्पट किती होते? 16. 16ची दुप्पट किती होते? 16ची दुप्पट होते इथे बघा 8 गुणिला 2 16, 16 गुणिला 2 किती होतात? 32. 32 हे याचं उत्तर येणार आहे. हे बघा इथे पर्यायांमध्ये. नाही तर तुम्ही भागाकाराने जाऊ शकता. 128 भागिले 2 किती होतात? 64. आणि 64 भागिले 2 केले तर उत्तर येणार आहे 32. तर तुम्ही रिव्हर्स दुपटीच्या याच्याने येऊ शकतात, नाही तर इकडून तुम्ही डिसेंडिंग जाऊ शकतात. 28 भागिले 2 64, 64 भागिले 2 32. तर तुम्हाला आपलं उत्तर भेटलंय 32. तर तुम्ही काय करू शकता माहिती का, प्रत्येक एक्झाम्पल मी सोडवायला घेण्याच्या अगोदर ना पॉज करून स्वतः सोडून बघायचं. स्वतःचे लॉजिक लागतंय की नाही ते बघायचं आणि मग मी काय लॉजिकने सोडवलंय ते पण पाहायचं. कारण की प्रत्येकाचं लॉजिक डिफरंट असू शकतं प्रत्येक उदाहरण सोडवताना. मी फक्त तुम्हाला नमुना प्रश्न सोडून दाखवते. तर बघा आता हा प्रश्न आहे, याचे 25 आहे, 25 नंतर 23. तर आपल्याला प्रायमरीली इथे बघितल्यावर -2 इथे दिसतोय. त्यानंतर 23 नंतर काय आहे? 27. तर इथे +4 दिसतोय. आणि 27 नंतर 19 इथे काय दिसतंय? -8. म्हणजे एकदा इथे प्लस होतंय, सॉरी मायनस होतंय, मग प्लस होतंय, मग परत मायनस होतंय. म्हणजे इथे पुढे काय होणार? प्लस होणार. तर हे पटीतल्या संख्या होत चाललंय. पण 2 4 8. 8 नंतर काय येणार? 16. तर इथे +16 पाहिजे. तर 19 + 16 34 होतात का? नाही. 19 + 16 34 नाही होत. म्हणून आपला इथे उत्तर येत आहे 34. बघा 19 + 16 आपल्याला इथे उत्तर पाहिजे 35, पण इथे उत्तर आलेलं आहे 34. म्हणून आपलं चुकीचं उत्तर इथे आलंय 34. तर बघा मी आधीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकदा बोलली की जसजसे जर तुम्हाला इथे नंबर सिरीजमध्ये पुढे जाऊन मोठमोठे नंबर दिसायला लागले तर तुम्ही गुणाकाराचं लॉजिक वापरू शकतात. तर बघा इथे गुणाकाराचं लॉजिक बसतंय का ते पण आपण पाहूया. 10 आणि 16 आणि नंतर आहे 64. मग मला असं मी जे लॉजिक काढलंय याच्यावरून 10 गुणिला 2 केलं आणि 2चं दुप्पट किती? 2 दुणे 4 वजा 4 केलं किती आला? इथे उत्तर आलं किती? 16. त्यानंतर बघा आता 16 आहे. 16 गुणिला ह्या 2ची दुप्पट 4. 16 गुणिला 4 64 आणि वजा ह्या 4चा वर्ग किती होतोय? 16. 64 वजा 16 किती होत आहे? 48. सेम इथे रिपीट होतंय 48. 48 आणि 48 गुणिला 8. 8चा वर्ग 64 वजा 64. तर उत्तर किती येतंय? 320. तर आता बघा 64 गुणिला 16 आपण केला आणि 16चा वर्ग आपला येतो 256 वजा 256 केलं तर याचं उत्तर
करून पाहूया आपण. तर त्याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे 4864, पण उत्तर इथे दिलेलं आहे 4860, म्हणून ही आपली इथे येते चुकीची टर्म. तर बघा मित्रांनो, कधी कधी काय होतं ना की हा जो प्रश्न आहे 1, 2, 12, 63, 316 याच्यामध्ये डबल टेबल लॉजिक अप्लाय झालेले आहेत. याच्यामध्ये बेरजेचं पण आहे, त्यानंतर गुणाकार पण आहे, त्यानंतर घन पण वापरला आहे. तर असले जे प्रश्न असतात ते सुटत नाहीत. तर ना जेव्हा असल्या प्रश्नामध्ये 2, 4, 5 मिनिटं घालवणं हे आपल्या परीक्षेला साजेसं नाहीये, कारण की आपल्याला 2 तासात 200 प्रश्न सोडवायचे. तर जेव्हा तुम्हाला वाटायला लागलं की हे लॉजिक लावणं अवघड जात आहे, पहिले फक्त 20-30 सेकंद कोणत्याही प्रश्नावर भर द्या आणि वाया घालवा बरं का. जर तुम्ही त्या एकाच प्रश्नाला 2, 4, 5 मिनिटं दिले तर तुम्ही मेरिट पासून लांब गेले असं म्हणून समजा. आता ह्या प्रश्नाचं लॉजिक मी तुम्हाला समजून देणारच आहे. बघा, 1 आणि 1 नंतर आलाय 2 आणि 2 नंतर आलाय 12. तर आपण याला बघा हे करू शकतो, 1 गुणिला 1 अधिक एकाचा घन. तर किती होत आहे, 1 गुणिला 1 1 आणि अधिक एकाचा घन किती येतो, 1च येतो. तर याचं उत्तर येणार 2. मग हा आता आपला आलेला 2 आहे त्याला आपण गुणिला 2 करूयात, अधिक 2चा घन, 2चा घन. तर बघा 2 गुणिला 2 4 आणि 2चा घन येतोय 8, म्हणजे उत्तर किती आलंय 12. तर त्यानंतर आता हा जो 12 आहे तो लिहून घेऊयात, 12 गुणिला 3 अधिक 3चा घन. तर याचं उत्तर बघा आपल्याला येतंय 63. 12 36, 36 अधिक 3चा घन येतोय 27, उत्तर आलंय 63. त्यानंतर 63 आहे, 63 गुणिला 4 करायचा, 63 गुणिला 4 करून त्याच्यामध्ये 4चा चौथा घात ऍड करायचा. तर 4चा घन ऍड करूयात आपण. तर 63 गुणिला 4 मध्ये आपण 64 ऍड केला तर उत्तर येतंय 316. आणि सेम त्या पद्धतीने जाऊयात, 316 गुणिला आलं 5 अधिक किती 5चा तिसरा घात, आणि याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे 1705 याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे. पण इथे पर्यायामध्ये उत्तर आलेलं आहे 1704, म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपल्याला उत्तर येत आहे. इथे आपल्याला चुकीची जी टर्म आहे ती आहे 1704, त्याचं उत्तर 1705 पाहिजे. थँक्यू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असंच जे PYQ ची सिरीज तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला गेला पाहिजे तोही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. थँक्यू.